मस्त अशी टेस्टी गहू खीर सोबतच दैनंदिन कामं आणि शेवटी एक गोड सरप्राईज. तर चला आपण खीर बनवूया आता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकेशनी बोलले युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहे गव्हाची खीर. तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते काय मी कसं बनवते ते. आजच्या व्हिडिओला मी थोडीशी लेटच सुरुवात केली. तर व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदरच माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे, देवपूजा झाली, सकाळचे सगळे कामं आटोपून झालेत. तर माझा स्वयंपाक झाला आहे. इथंच मी आता भाकरी बनवली, भाजी बनवली, ते मी झापून ठेवते. आता माझा बाकीचा स्वयंपाक आवरून झाला आहे, पण बाकीची दुसरी कामं आणखीन आहेत. पण त्या अगोदर मी कुकर लावून घेते. आता ही खिरीसाठी आणलेले गहू रात्रीपासून तसेच कॅरी बॅगमध्ये होते, तेच मी आता इथे भरणीमध्ये भरून ठेवते. आणि कमीच क्वांटिटीमध्ये मी खीर बनवणार आहे. 1 वाटी गहू मी मोजून घेतले आणि बाकीची भरणीमध्ये भरून ठेवते. आता हे गहू स्वच्छ पाकडून त्याच्यामध्ये काही खडा वगैरे आहे का बघून घेतले. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे गहू. आता मी इथं स्वच्छ गहू धुवून घेते. तुम्ही बघू शकता किती खडूळ पाणी निघतं त्याच्यामधून. गहू कसं इथं तिथं कुठं पण ठेवलेले वगैरे किंवा ते भरडलेले असल्यामुळं पण त्याचं पाणी निघत असेल. तर स्वच्छ धुवून घेतले गहू. आता मी कुकरमध्ये खीर शिजवणार आहे. तर त्यासाठीच मी आपल्या बोटाच्या 2 कांड्या एवढं पाणी मी खीर शिजवण्यासाठी ठेवले. आता मी कुकर लावून घेते. एकदम कमी गॅसवर मी ठेवणार आहे 20 ते 25 मिनिटं. आणि खरं सांगायचं झालं तर हे पाणी एकदम बरोबर झालं तेवढ्या गव्हाला शिजण्यासाठी. आता कुकर लावून घेतलं. तोपर्यंत कपडे पण झाले होते मशीनला, तर आता मी तेच कपडे काढून घेते. चिवताई आहे हो माझी. चिवताई ही का आमची चिवताई लय आगाव आहे, अशी रडते का रडते. साई शाळेत गेला तरी दिदूचं मात्र माझ्या मागं सारखंच असते. साई असल्यावर तिने जास्त माझ्या मागं लागत नाही, पण तो शाळेत गेला की ती पण एकटीच असते. त्याच्यामुळे ती सारखं रडरड करते किंवा ही गोष्ट ती गोष्ट पाहिजे किंवा उगच असं हे करते. तिला पण बोर होते त्याच्यामुळं. आता मी कपडे वाळू घालायला वर जात नाही टेरेसवर, कारण पाऊस कधी पण येऊ शकतो आणि मग ते पाऊस आल्याला समजत पण नाही घरात बसल्यानंतर. त्याच्यामुळे मी इथंच विंडोच्या ग्रिलवर मी टाकून घेते कपडे आणि राहिलेले पुढच्या गॅलरीमध्ये, बॅकच्या गॅलरीमध्ये. मध्ये कधी पाऊस आला की पटकन इथले इथं कपडे काढता येतात. सध्या आमच्याकडे तर कंटिन्यू पाऊस चालू आहे. तुमच्याकडे आहे का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण कमेंट मात्र करत नाही, तर तुम्ही नक्की कमेंट करत जावा. माझं काय चुकतंय ते मला नक्की सजेशन देत जा. आता कपडे वाळू घालून झाले, झाडू मारायचा राहिला होता. आता हे सेकंड टाईमचा झाडू आहे बरं. लेकरं घरात असले की कसं सारखं पसारा किंवा घाण करण्यावरच असतात. तर आता सगळीकडून झाडू मारून घेते मी. आता स्वच्छ केलं की साई येईपर्यंत काही टेन्शन नाही, तोपर्यंत घर स्वच्छ राहते. दुपारून आणखीन डबल तेच रुटीन. आता झाडून काढते तर मध्येच कचरा गाडीचा आवाज येतो तुम्हाला. तर कचरा गाडी आली आहे. झाडून ठेवलं मध्येच आणि खाली जाऊन कचरा टाकून आले एकदा.
काय ग? आता माझे सगळे कामं आवरायचे झालेत. तोपर्यंत माझं कुकर झालं होतं. खीर एकदम छान शिजलेली आहे. तर मी आता बाकीची तयारी करायला घेते. आता मी तर गूळ घेतले. आता तेच बारीक करून घेते मी बतईनं. आता मी 1 वाटी गहू घेतले, तर बरोबर 1 वाटी गूळ घेणार आहे. गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता माझा गूळ बारीक करायचा झालाय. त्यानंतर मी बदाम आता इथं तुकडे करून घेते बदामाचे. सोबतच ओलं नारळ ते फोडून आता छान त्याचे ते पण छोटे छोटे तुकडे करून घेते. ओल्या नारळामुळं कसं टेस्ट वाढते आणि खीर एकदम छान टेस्टी लागते. सिलेंडर खाली ठेवायचं होतं ग्राउंडला. आता तुम्हाला दाखवते मी तेवढ्याच पाण्यामध्ये बरोबर खीर कशी छान अशी मऊ एकदम छान सॉफ्ट अशी शिजलेली आहे. कुकरला अजिबात चिटकलेलं नाही. पाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाण झाले आणि टायमिंग सुद्धा छान अशी सॉफ्ट आपली खीर शिजलेली आहे. आता खीर तर शिजली, तर दुसऱ्या साहित्याची मी तयारी करून घेतली. तर इथं बघू शकता तुम्ही ओलं खोबरं छान असे तुकडे करून घेतलेत बारीक बारीक. बदामाचे काप करून घेतलेत. विलायची आणि बडीशोप सुद्धा घेतलेली आहे. आता गॅस चालू करून एक पातेलं ठेवलं गॅसवर. आता बदाम फ्राय करण्यासाठी 2 चमच मी तूप टाकणार आहे पातेल्यामध्ये. हे तूप आपलं घरी बनवलेलं आहे आणि तुपाचा व्हिडिओ सुद्धा कसा बनवला ते मी अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आपले घरी बनवलेलं शुद्ध असं तूप आहे, त्याच्यामुळे छान असा सेंट येते. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये बदामाचे काप टाकायचे आणि सोनेरी रंग येईपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचे त्याला. छान असे बदाम थोडेसे फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता शिजवलेली आपली खीर टाकून घ्यायची. ती छान थोडीशी परतून घ्यायची. टेस्टी आणि हेल्दी आपली खीर मस्त तयार होईल. सर्व खीर पातेल्यामध्ये टाकून घेतली आणि थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचे. आता गूळ टाकल्यानंतर सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पातेल्याला खाली चिटकणार नाही ह्याची पण काळजी घ्यायची. गॅस एकदम कमीच ठेवायचा म्हणजे खाली चिटकणारच नाही. आता व्यवस्थित गूळ मिक्स होते आणि गुळाला पाणी सुटते, त्याच्यामुळं खाली चिटकत नाही. तरी पण थोडंसं म्हणजे पळी फिरवत राहायचं. त्यानंतर आता गूळ मिक्स केला. आता खोबरं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये पूर्ण. तर व्यवस्थित हलवायचं. बघू शकता तुम्ही खिरीला कसं मस्त असं टेक्स्चर आले आणि छान घमघमाट सुद्धा सुटलाय. आता मी तर विलायची बारीक करून टाकते, त्याच्यामुळे छान सेंट येतो आणि टेस्ट सुद्धा लागते. सोबतच मी बडीशोप सुद्धा थोडीशी बारीक काढून त्याच्यामध्ये टाकते. बडीशोपनं सुद्धा टेस्ट वाढते आणि छान लागते.
मस्त अशी खीर आपली तयार झाली. बघू शकता तुम्ही किती छान मस्त दिसते. थोडंसं 5 मिनिटं मी झाकून ठेवली आणि त्यानंतर मात्र मी आता घेते खायला. काय रे बघा. मस्त अशी खीर आता तयार झाली. त्याच्यावर साजूक तूप आपलं घरी बनवलेलं आणि दूध टाकून एकदम भन्नाट लागते चवीला. मस्त लहानपणी अशी मंदिरात वगैरे खाल्ली आम्ही खीर. तशीच झाली चवीला. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आमच्या दादाची रिॲक्शन नक्की पहा शेवटपर्यंत. व्हिडिओला नक्की लाईक करत जा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खीर बनवले, आता तुम्हाला सांगते मी टेस्ट करून कशी झाली ते. ही बघू शकता तुम्ही, एकदम चवीला मस्त. छान.